हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. तर माझा आवाज वगैरे थोडासा इग्नोर करा, कारण की तब्येत थोडीशी बरी नाही आहे, तर त्यामुळे. आणि मेन म्हणजे एवढ्या दिवसापासून व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे थोडंसं आता माझ्या म्हणजे जिथे मी राहत होते तिथे थोडंसं घराचं बांधकाम म्हणजे बांधकाम काढलेलं आहे. तर न्यू घर बनवायचं. आणि मला सर्दी तर एवढी झाली, खूप सर्दी झाली. थोडंसं आता दगदग चाललेली, तर तब्येतही बरोबर राहून नाही राहिली. रात्रीलाच हॉस्पिटलवरून आलेली मी. तर म्हटलं थोडंसं तरी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं. आणि नंतर मग झाल्यानंतर होम टूर तर देणारच. म्हटलं झाल्यानंतर तर देणारच, बट आत्ताही द्यावं, कारण की मग तेव्हा व्हिडिओ खूप लॉंग होतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि तुमचं एक सबस्क्रायबर माझ्या खूप महत्त्वाचं असतं. तर चला म्हटलं थोडंसं होम टूर देऊन टाकावं. आणि नंतर जेव्हा होईल तेव्हा तर देणारच मी, कारण की तेव्हा मग खूप लॉंग म्हणजे खूप लंबा व्हिडिओ होऊन जाईल. त्यामुळे म्हटलं थोडंसं द्यावं. तर चला आता मॅक्सच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला माझं होम टूरचं थोडंसं हे देते. चला. तर इथे बघा, इथे एक रूम होती ती माझी होती, तर ती आता सध्या मोडलेली आहे. तिथे काही आता रूम काढायची नाहीये. तर तिथे आता होणार आहे जिना, म्हणजे या साईडला आहे बघा, इकडे हे बघा, इकडे आखून वगैरे ठेवलेले, तर या साईडला होणार आहे असला जिना. तर इथे परत रूम नाही काढायची आता. आणि जी याच्या जवळची ही रूम होती, आता ती रूम आहे, म्हणजे ती रूम आहे ऑलरेडी जशीच्या तशीच. आणि हे बघा, म्हणजे स्लॅब लेवल झालेली आहे. आणि ही आहे खिडकी. इकडून जाऊयात आता. हे बघा, गोबा वगैरे केलेला मस्त फरचीसाठी. ही रूम जेवढी आहे तेवढीच आहे. आणि हे आहे किचन. किचन पण जे अगोदर होतं तेच आहे, फक्त काय चेंजेस वगैरे होणार आहे. म्हणजे थोडेफार चेंजेस, म्हणजे किचन वटा वगैरे व्यवस्थित. हे बघा, इथे खिडकी आहे ना, तर इथे खिडकी पाडली, तर थोडीशी मोठी केली. अगोदरची छोटी होती, आता ही मोठी चांगलीच. तर इथे होणार आहे गॅस ओटा. इकडे काढले सज्ज. ही पूर्ण आपली याची लेवल झालेली आहे, काय बोलतात त्याला, स्लॅब लेवल पूर्ण झालेली आहे. आणि इथे एक ही जसे की काय बोलतात त्याला, कडाप्पा बोलतात बहुतेक, हां तेच, ते डबे ठेवायची रॅक आहे ती. तर ही आहे एक. आणि एक इथली मोडली, कारण की हा राहणार आहे किचन. हॉलमधून किचनमध्ये येण्याचा रस्ता, तर त्यामुळे ती झाली किचन. आणि किचन जेवढीच्या तेवढीच आहे, छोटी नाही केली आणि मोठी नाही केली. जेवढी आहे म्हणजे जेवढी पहिली होती तेवढी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायचं तेवढीच आहे. हा, मात्र इकडे बघा, इथे याच्या मागे, या भिंतीच्या मागे झाडं वगैरे होते, तर ते नाही आता. कारण की अगोदर हे बघा इथपर्यंत होते. हे जून न्यू गोबा दिसतो का, तिथपर्यंत रूम होती ना ही एवढी मोठी. तर हे समोर वाढवले, म्हणजे ज्याने की हॉल बनवलेला. तर थोडंसं समोर वाढवून घेतलं हॉलमुळे, कारण की हॉल थोडासा मोठा असला तर छान वाटतं. तर हे बघा, इथून ते इथपर्यंत मोठा हॉल बनवलेला छान मस्त. एक हॉलला तिथे एक खिडकी आणि इथे एक खिडकी, तिकडे एक, इकडे एक. हे बघा, हे आहे हॉल. आता इथले झाडं वगैरे तर काही नाही राहिले. माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघायचं तुम्ही, मी हे बघा, या भीतीच्या जवळच इथेच समजा की व्हिडिओ, म्हणजे सुरुवात व्हिडिओची मी तिथून करायची माझी, कारण की झाडं वगैरे होते ना, तर मी सुरुवात माझ्या व्हिडिओची तिथून करायची, तिथे जवळ उभे राहून तिथे झाडाच्या समोर. हे बघा, आणि यामध्ये ही इकडे लांबवली ना, हे बघा, ही हॉल आहे, जे इथून समोर लांबवला तिकडे. आणि हे जो न्यू गोबा आहे त्याच्या अलीकडे अगोदरची. आणि इथे मस्त एक भीत केलेली, आणि इकडे एक छोटीशी म्हणजे रूम काढलेली. एक मोठी रूम होती, तर त्यामध्ये 2 रूम होतात, छोटे छोटे इतकी रूम होती. तर एक इकडे रूम काढलेली आणि हॉल समोर घेतलेला. हे बघा, ही एक रूम आहे. या रूमची ही खिडकी, इकडे खिडकी असली तर जरा छान वाटतं. हे बघा, आणि हॉलचा दरवाजा हे बघा, हा राहील. हे बघा, ही किचनची खिडकी.
हे बघा, हा राहणार आहे हॉलचा दरवाजा. हे बघा, आता थोडस इकडे मोकळी जागा नाहीये, इथून इकडे. आणि हे बघा, इथे पण इथे घेतलेलं आहे काय पिल्लर काय ते, तर तिथपर्यंत मस्त स्लॅब येणार आहे, जेणेकरून इथे उभं देखील राहिलं तर पाणी वगैरे लागायची शक्यता नाही राहत. तिथे स्लॅब येणार आहे. आणि हे पण बघा, इथे पण या भीतीच्या लेवलपर्यंत स्लॅब येणार आहे. इकडे पण पाणी नाही लागणार आहे. आणि इथला दरवाजा पण चेंज केला. इथे दरवाजा होता अगोदर, म्हणजे या रूमच्या समोरासमोर, म्हणजे दोन्ही सेम सेम दरवाजे होते. तर इकडचा पण दरवाजा इकडे काढलेला, म्हणजे साईडला. एकदम खूप छान माझा हाऊस होते आता. हे बघा, आणि हे इकडे जसे आहे तसेच आहे. हे बघा, मस्त मटके वगैरे पाण्याचे. आणि हा वेल काही मोडायचा काम नाही पडला, कारण की इकडनं काही करायचं नव्हतं, तर वेल जसे तसंच आहे त्याला. आणि मोडायचं काम पडलं असतं तर नाराज झालं असतं मग, कारण की खूप मोठा झाला तो. तर चला आता, तर सध्या बांधकाम चालू आहे. तर दिला मी थोडासा तुम्हाला होम टूर करून माझ्या घराचा. आणि आता डायरेक्ट स्लॅब पडल्याच्या नंतरही एक होम टूर देईल. म्हणजे स्लॅब काय वरून पडणार तर काय स्लॅबची देईल, म्हणजे नक्की नाही सांगू शकत. डायरेक्टली पूर्ण काम झाल्यानंतर. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर भेटते मी अशाच एका मस्त न्यू ब्लॉग सोबत. बाय बाय, टेक केअर.